आणि आता बातमी आहे कोरोना संदर्भात। राज्यात कोरोना वाढतोय, तर आता राजकीय नेत्यांकडूनही नागरिकांना आवाहन करण्यात येतंय, घाबरू नका, काळजी घ्या असं म्हणत राजकीय नेत्यांकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येतंय। ह्याच्यामध्ये काळजी घेणं, आपण सगळ्यांनी मास्क लावणं, फार जवळ येऊन न बोलणं, फिजिकल डिस्टन्स ठेवणं, अशा काही गोष्टी आहेत। परंतु अजून त्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात काही पेशंट पण आपल्याकडं पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये सापडायला लागलेले आहेत। परंतु डॉक्टरांनी पण, तुम्ही काही निष्णात डॉक्टरांचं चॅनलला मत बघितलं असेल की घाबरून जाऊ नका, काळजी घ्या, इथपर्यंत त्यांनी आवाहन केलेलं आहे। तर या संदर्भात केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। मागच्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्यातच आता नवीन व्हेरिएंटचे सुद्धा जे रुग्ण आहेत ते महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत। या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात। माझ्यासोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत। ताई, आपल्याकडनं काही राज्यांना गाईडलाईन्स दिलेल्या आहेत किंवा काही आदेश देण्यात आलेले आहेत या सगळ्या संदर्भात प्रिकॉशन घेण्यासाठी? हो, आपण जसं म्हणालात ह्या केसेस वाढत आहेत, परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। JN.1 हा सब व्हेरियंट आहे ओमिक्रॉनचा आणि त्याची लक्षणं जरी कमी असली तरी काळजी मात्र घेण्याची गरज आहे। आणि त्यासाठी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांबरोबर VC द्वारे मीटिंगही घेतली। सर्व राज्यांना आदेश दिले आहेत, त्या राज्याने टेस्टिंग वाढवायचे आहे, जिनोम सिक्वेन्सिंग करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये व्यवस्था आहे की नाही, मग ती मॅनेजमेंट आहे की नाही, ICU बेड असतील, ऑक्सिजनचा पुरवठा असेल किंवा मेडिसिन्स असतील, या बाबतीत सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे आणि त्यानुसार प्रत्येक राज्यांकडनं अपडेटही होत आहे। तिथे मास्क सक्ती किंवा अजून काही अशा पद्धतीचे निर्णय घेण्यात येईल हे जर आमचे कोरोनाचे रुग्ण वाढले तर? नाही, अजून तरी तशी काही आवश्यकता नाही आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। परंतु आम्ही म्हणतो की सिनियर असतील, कोणाची ट्रीटमेंट चालू असेल, कॅन्सरसारखे आजारांवरची असेल किंवा इतर आजार, इम्युनिटी जिथे सप्रेस झालेली आहे असे काही पेशंट असतील तर त्यांनी मात्र विशेष काळजी घेण्याची गरज आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।